दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. गावाच्या टोकाला उभा असलेला वाडा सातारा जिल्ह्याच्या डोंगराळ भागात एक छोटंसं गाव होतं. खांडगाव. गाव फार मोठं नव्हतं. 40-50 घरं, 2 मंदिरं आणि गावाच्या मधोमध एक जुनं पिंपळाचं वृक्ष. पण त्या गावाची ओळख एका गोष्टीमुळे होती. देशमुख वाडा. गावाच्या अगदी टोकाला, शेवटच्या घरानंतर अर्ध्या किलोमीटरवर झाडांच्या सावलीत तो वाडा उभा होता. मोठा, दगडी आणि काळाच्या ओघात थोडासा झिजलेला. कधी काळी त्या वाड्यात दिवस रात्र माणसांची वर्दळ असायची. घोड्यांचे टाप, बैलगाड्यांचा आवाज, अंगणातल्या दिव्यांचा प्रकाश. पण आता वाडा पूर्ण शांत होता. दरवाजे बंद, खिडक्या अर्धवट तुटलेल्या, अंगणात गवत उगवलेलं. गावातल्या मुलांना लहानपणापासून एक गोष्ट सांगितली जायची: संध्याकाळनंतर देशमुख वाड्याजवळ जाऊ नका, कारण तिथे काहीतरी होतं. काय, हे कोणी स्पष्ट सांगू शकत नव्हतं. पण त्या गावातल्या प्रत्येकाला काही ना काही अनुभव ऐकायला मिळाला होता. कोणी म्हणायचं, रात्री गावातून लाकडी दरवाजाचा आवाज येतो. कोणी म्हणायचं, अंगणात कोणीतरी चालत असल्यासारखा आवाज येतो. पण वाड्यात कोणी राहत नव्हतं. किमान गावातल्या लोकांच्या मते. देशमुख घराण्याचा इतिहास. आजपासून साधारण 150 वर्षांपूर्वी त्या गावात गोविंदराव देशमुख नावाचा जमीनदार राहत होता. गावात त्यांचा मोठा दरारा होता. जमीन, पैसा, माणसं सगळं काही त्यांच्या हातात होतं. गोविंदराव देशमुखांचा वाडा त्या काळात इतका मोठा होता की गावातल्या लोकांना तो लहान किल्ल्यासारखा वाटायचा. मोठं अंगण, लाकडी गल्ल्या, मागे गोठा आणि वाड्याच्या आत खोलवर अनेक खोल्या. पण त्या वाड्यात एक जागा अशी होती, तिथे गावातला कोणीही कधी गेला नव्हता. वाड्याच्या मागच्या बाजूला एक जाड लाकडी दरवाजा असलेली खोली. त्या दरवाजावर मोठं लोखंडी कुलूप असायचं आणि गोविंदराव स्वतः सोडून कोणीही ती खोली उघडत नव्हतं. एकदा गावातला एक शेतकरी देशमुखांशी वाद घालायला गेला. त्याचं नाव होतं रामा. तो साधा शेतकरी होता, पण त्याच्या जमिनीवरून देशमुखांनी कर वाढवला होता. रामा सरळ वाड्यात गेला आणि म्हणाला, देशमुख, हा अन्याय आहे. त्या दिवशी वाड्यात बरीच माणसं होती, पण सगळे शांत झाले, कारण देशमुखांच्या विरोधात बोलण्याची कोणात गावात हिंमत नव्हती. गोविंदराव काही बोलले नाही, फक्त 2 माणसांना इशारा केला. त्या दोघांनी रामाला पकडलं आणि वाड्याच्या मागच्या बाजूला घेऊन गेले. त्या बंद दरवाजाच्या खोलीत दरवाजा उघडला. रामाला आत ढकललं आणि दरवाजा बंद झाला. कुलूप लावलं गेलं. त्या रात्री गावात जोरदार पाऊस पडत होता. वादळ, विजा, पाऊस आणि त्या वाड्यात मागच्या बाजूने एक आवाज येत होता. दरवाजावर जोरजोरात आपटण्याचा आवाज. दरवाजा उघडा, मला बाहेर काढा. पण कोणीही दार उघडलं नाही. सकाळी दरवाजा उघडला तेव्हा आत शांतता होती. रामा जमिनीवर पडलेला होता. त्याच्या नखांनी भिंतीवर खोल ओरखडे पडले होते. जणू तो रात्रभर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण तो जिवंत नव्हता. त्या दिवसांनंतर, त्या घटनेनंतर काही वर्षांनी देशमुख कुटुंब अचानक गाव सोडून गेलं. कोणी म्हणाला ते पुण्यात गेले, कोणी म्हणालं त्यांच्यावर काही संकट आलं. पण एक गोष्ट मात्र खरी होती, त्या दिवसांनंतर देशमुख वाडा रिकामी झाला आणि काही महिन्यांनी गावातल्या लोकांना विचित्र गोष्टी ऐकू यायला लागल्या. रात्री कधी कधी वाड्यातून एक आवाज येत असे, दरवाजावर हळूहळू आपटण्याचा आवाज. जणू कोणीतरी अजूनही त्या खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. देशमुख कुटुंब गाव सोडून गेल्यानंतर जवळजवळ 15 वर्ष वाडा पूर्ण रिकामी होता. गावातले लोक रस्त्यानेही जात नसे. दिवसा कधी गरज पडली तर दुरून वळसा घालून जायचे, पण संध्याकाळनंतर त्या बाजूला कोणी पाऊल टाकत नव्हतं. कारण रात्री वाड्याकडून येणारा दरवाजावर आपटण्याचा आवाज काही लोकांनी ऐकला होता. कोणाला तो वारा वाटला,
कोणाला एखादा प्राणी, पण काही जण म्हणायचे तो आवाज माणसासारखा वाटतो. एका वर्षी गावात एक माणूस आला. त्याचं नाव होतं बाळा जगताप. तो शेजारच्या गावातून आला होता. त्याचं घर जळून गेलं होतं आणि राहायला जागा नव्हती. गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं, तू इथे राहा, काम मिळेल. पण राहायला जागा मात्र कोणी देत नव्हतं, कारण प्रत्येक घरात आधीच कुटुंब मोठं होतं. एक दिवस कोणीतरी सहज म्हणालं, देशमुख वाडा रिकामी आहे, तिथे राहायचं असेल तर राहा. गावातल्या सगळ्यांनी एकदम शांततापणे एकमेकांकडे पाहिलं. बाळू हसला, अरे रिकामा वाडा आहे ना, मग भीती कसली? गावातला म्हातारा भिका काका हळू आवाजात म्हणाला, भीती वाड्याची नाही रे, भीती त्या खोलीची आहे. बाळू विचारत राहिला, पण नीट कोणी सांगितलं नाही. त्याने शेवटी ठरवलं, तो देशमुख वाड्यात राहणार. दुसऱ्या दिवशी दुपारी बाळू वाड्याकडे गेला. वाड्याचा मोठा दरवाजा अर्धवट उघडा होता. जुने लाकूड, धूळ, कोळ्यांची जाळी. अंगणात उभं राहिल्यावर त्याला जाणवलं, वाडा खूप मोठा होता. जुन्या गल्ल्यासारखं, काळवंडलेलं खांब आणि शांतता. इतकी शांतता की स्वतःच्या पावलांचा आवाजही मोठा वाटत होता. बाळूने अंगण साफ केलं, एक खोली झाडली, जुन्या चटईवर आपली चादर टाकली. संध्याकाळ झाली. गावाकडून धुराचे वास येत होते. लोक जेवण बनवत होते, पण वाड्यात मात्र अंधार पसरत होता. बाळूने एक छोटा दिवा लावला. त्या रात्री काहीच घडलं नाही. दुसऱ्या दिवशीही दिवा शांत गेला. पण रात्री जेवण झाल्यावर बाळू अंगणात बसला होता. चंद्रप्रकाशात वाड्याच्या भिंती वेगळ्या दिसत होत्या. अचानक बाळूने डोकं वर केलं. काही सेकंद शांतता. पुन्हा आवाज आला. आवाज वाड्याच्या मागच्या बाजूकडून येत होता. बाळूला आठवलं, गावातले लोक दरवाजावर आपटण्याचा आवाज म्हणत होते. तो हसला, काहीतरी लाकूड सैल असेल. तो स्वतःलाच म्हणाला. तो उठला आणि मागच्या बाजूकडे गेला. वाड्याच्या मागे अंधार जास्त होता. तेव्हा त्याला दिसलं, तो जाड लाकडी दरवाजा, तोच दरवाजा ज्यावर जुनं मोठं कुलूप लटकत होतं. बाळूने दिवा जवळ नेला. तेवढ्यात यावेळी आवाज अगदी जवळून आला. बाळूचं हसू थांबलं, कारण तो आवाज दरवाजाच्या आतून आला होता. बाळूने काही क्षण दरवाजाकडे पाहिलं, मग स्वतःला समजावलं, कदाचित उंदीर असेल. तो वळणार इतक्यात दरवाजाच्या दुसऱ्या बाजूने हळू आवाज आला, कोण आहे? बाळूचं रक्त गोठलं. आवाज खूप कमकुवत होता, जणू कोणीतरी खूप दुरून बोलत होतं. बाळूने घाबरून विचारलं, कोण आहे आत? काही क्षण शांतता, मग पुन्हा आणि हळू आवाज, मला बाहेर काढ. बाळूने दिवा हातातून जवळजवळ सोडला, कारण त्या दरवाजावर अजूनही जुनं गजलेलं कुलूप होतं, जे किमान 15 वर्ष उघडलं नव्हतं. बाळूच्या हातातला दिवा थरथरत होता. समोर तो जाड लाकडी दरवाजा उभा होता. त्यावर जुनं गंजलेलं लोखंडी कुलूप लटकत होतं. पण काही क्षणांपूर्वी बाळूने स्पष्ट ऐकलं होतं, मला बाहेर काढ. तो आवाज अगदी दरवाजाच्या आतून आला होता. बाळूचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने स्वतःला समजावलं, नाही, हे खरं असू शकत नाही, कदाचित वाऱ्याचा आवाज असेल. मग पुन्हा यावेळी आवाज थोडा जास्त जोरात आला, जणू कोणीतरी दरवाजावर हळू पण ठामपणे आपटत होतं. बाळूने घाबरत दरवाजाजवळ पाऊल टाकलं. कोण आहे आत? तो हळू आवाजात म्हणाला. काही क्षण शांतता, मग दरवाजाच्या आतून पुन्हा आवाज आला, मला बाहेर काढ. आवाज एकदम जणू एखादा माणूस खूप वर्षापासून बंद आहे आणि बोलायलाही ताकद उरलेली नाही. बाळूने कुलपाकडे पाहिलं. ते इतकं जुनं होतं की त्यावर धूळ आणि गंध साचला होता. कोणी ते अनेक वर्ष उघडलं नव्हतं. मग आत माणूस कसा असू शकतो? बाळूला एक विचित्र शिरशिरी आली, पण कुतूहल भीतीपेक्षा जास्त होतं. त्याने हात पुढे केला. कुलूप हलकं हलवलं. कुलूप हललं. जुना लोखंडाचा किरकिर आवाज आला. बाळूला अचानक वाटलं, जणू दरवाजात आतून कोणी खूप जवळ उभा आहे. तो काही सेकंद तसाच थांबला, मग हळू आवाजात म्हणाला, मी कुलूप उघडतो. त्याने जोर लावला. गंजलेलं कुलूप हळूहळू हललं. कर्कश आवाज झाला आणि मग कुलूप तुटलं.
बाळूचं हृदय जोरात धडधडत होतं. दरवाजा अजूनही बंद होता. आतून पूर्ण शांतता. काही क्षणांपूर्वी तो आवाज येत होता, जो आता गायब झाला होता. बाळूने हळूच दरवाजावर हात ठेवला. लाकूड थंड होतं. तो काही सेकंद थांबला. मग हळूहळू दरवाजा ढकलला. दरवाजा किरकिर करत उघडला. दिव्याचा पिवळा प्रकाश आत पडला. बाळूने आत पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. खोली पूर्ण रिकामी होती. ना माणूस, ना आवाज. फक्त जमिनीवर धूळ आणि भिंतीवर खोल खोल नखांचे ओरखडे. जणू कोणीतरी आत अडकून वेड्यासारखं भिंतीवर ओरबाडत होतं. बाळू काही क्षण स्तब्ध उभा राहिला. कोणी नाही, तो स्वतःला म्हणाला. तो मागे वळायला लागला. तेवढ्यात त्याला जमिनीवर काहीतरी दिसलं. धुळीत ओले पायांचे ठसे दिसत होते. 1, 2, 3 ते ठसे दरवाजापासून सुरू होत होते. बाळूने घाबरून खाली पाहिलं. ते ठसे खोलीच्या आतून बाहेर आले होते. पण खोलीत कोणीच नव्हतं. मग ते ठसे हळूहळू बाळूच्या पायाजवळून पुढे जात होते. जणू कोणीतरी अदृश्य माणूस त्याच्या अगदी शेजारून चालत बाहेर जात होता. बाळूने थरथरत डोकं वर केलं. दरवाजाबाहेर अंगणात काळोख होता आणि त्या काळोखात काहीतरी हल्ल्यासारखं त्याला क्षणभर दिसलं. काही सेकंदानंतर वाड्यात पुन्हा शांतता पसरली. पण त्या रात्रीपासून देशमुख वाड्यातील खऱ्या घटनांची सुरुवात झाली. कारण बाळूने त्या रात्री फक्त दरवाजा उघडला नव्हता, त्याने काहीतरी बाहेर सोडलं होतं. त्या रात्रीनंतर बाळूला झोप लागली नाही. संपूर्ण रात्र त्याला असंच वाटत होतं, वाड्यात कोणीतरी चालत आहे. लाकडी गॅलरीवर हलक्या पावलांचा आवाज. कधी अंगणात कोणीतरी उभं असल्यासारखं वाटायचं. पण दरवेळी बाहेर पाहिलं की कोणी दिसत नव्हतं. सकाळी बाळू घाबरलेला गावात आला. त्याने सगळ्यांना सांगितलं, त्या बंद खोलीत आवाज येतो. मी दरवाजा उघडला. हे ऐकताच गावात शांतता पसरली. म्हातारे भिका काका थरथरत्या आवाजात म्हणाले, तू दरवाजा उघडलास? बाळूने मान हलवली. भिका काका काही क्षण शांत राहिले. मग ते हळू आवाजात म्हणाले, आपण गावात एक नियम केला होता. तो दरवाजा कधीच उघडायचा नाही. बाळूला तेव्हा समजलं नाही, पण त्या रात्री त्याला कळलं. रामा पुन्हा वाड्यात झोपायला गेला. त्या रात्री मध्यरात्री अचानक त्याची झोप उघडली. कारण वाड्यात दरवाजावर आपटण्याचा आवाज येत होता. पण यावेळी आवाज त्या बंद खोलीतून नव्हता. तो आवाज बाळूच्या खोलीच्या दरवाजाजवळून येत होता. बाळू थरथरत उठला. दरवाजाच्या पलीकडून हळू आवाज आला, मला बाहेर काढ. तोच आवाज, तोच कमकुवत स्वर. बाळू घाबरून मागे सरकला. कारण त्याला एक गोष्ट समजली होती. तो आवाज बाहेरचा नव्हता. तो आवाज आत यायचा प्रयत्न करत होता. सकाळी गावातले लोक वाड्यात गेले. बाळूची खोली उघडी होती, पण बाळू तिथे नव्हता. जमिनीवर फक्त धुळीत ओढल्यासारखे पायाचे ठसे दिसत होते. ते तसे थेट त्या मागच्या खोलीपर्यंत जात होते आणि त्या खोलीचा दरवाजा पुन्हा बंद होता. यावेळी कुलूपही परत लावलेलं होतं. आजही खांडगावात लोक म्हणतात, देशमुख वाड्यात अजूनही रात्री आवाज येतो. दरवाजावर हळू ठोके आणि कधी कधी कोणीतरी कुजबुजत म्हणतं, मला बाहेर काढ. पण गावातला कोणताही माणूस आता तो दरवाजा उघडण्याची हिंमत करत नाही. कारण एकदा तो दरवाजा उघडला की कोणी ना कोणी कायमचा आत जातो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.